जय भैरवनाथ महाराज की जय. बघा, भगवंतांनी गीतेत सांगितलंय, माणसाच्या अंगाप्रती किती गुण असतात? 3 गुण: रजोगुण, तमोगुण, सात्विक. आणि मग रजोगुण, रजोगुणी माणूस काय करतो? मला मान पाहिजे, मला मोठं म्हणावा, मी करील तीच पूर्व दिशा, जगात जे आहे ते सगळं माझंच, असं कोण म्हणत होता? दुर्योधन. रजोगुण. आणि रजोगुणी माणूस आहे ना, तो काय असतो? त्याला धड स्वर्गही नाही आणि धड नरकही नाही, अशा मध्यम असतो. आणि मग त्याचा आहार कसा असतो? गुणाचा आंबट, तळलेले, तिखट असा त्याचा आहार असतो. आणि तमोगुण म्हणजे काय? रागीट, सतत भांडणं. मग याच्यापाशी काय असतं? मांस, तिखट, तळलेले. आणि ही मांसाहारी जे लोक आहे ना, मग हे काय करतात? मारतात, दंगा करतात, धोके करतात. आणि हा कुठं जातो? नरकाला जातो. नरक म्हणजे अधोगतीला जातो. आणि मग सत्वगुण, सात्विक अन्न, सात्विक वागू, मी जगल आणि त्यालाही जगू देईल. मग त्याच्यात काय असतं? दही, दूध, लोणी, तूप हे सात्विक अन्न असतं. मग आज आपलं अन्न कोणतं झालेलं आहे? सगळं रजोगुण आणि तमोगुण. आज सात्विक अन्न आपल्याकडे राहिलंच नाही. आज प्रत्येक घराघरात काय रजोगुणी आणि तमोगुणी अन्न खाल्लं जातं. आणि मग त्यांची बुद्धी त्या प्रकारे. म्हणून विदुरानं काय केलं होतं? दुसऱ्याचं खाल्लं नव्हतं, त्यांनी दुष्टाचं अन्न खाल्लं. आपण कुठलंही खातो, कसंही खातो. आणि मग विदुरानं काय केलं होतं? कन्या खाल्या. म्हणून विदुर कोण होता? यमाचा अवतार होता. आणि मग त्याची बुद्धी सात्विक होती, म्हणून त्याला स्वतः देव त्याला भेटायला गेला. त्याच्या घरच्या काय केल्या? कन्या खाल्या. आणि आपण जर राजसी तमोगुणी अन्न खातो आणि देवाकडून अपेक्षा करतो, देवा मला हे दे, देवा मला ते दे. देव काय येडा आहे का? देव काय बाजारचा भाजीपाला आहे? म्हणून सत्वगुण, सात्विक अन्न जर खाल्लं तर माणसाचे विचार, बुद्धी ही चांगली राहते. म्हणून सात्विक बना आणि चांगले विचार घ्या, चांगले विचार द्या. जय भैरवनाथ महाराज की जय.